त्या मंदिराची वीट रचली मी त्याच पवित्र घृष्णेश्वराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिराची पहिली वीट त्यांनी रचली तसा एक खूप अतिमौल्यवान दगड भोसले घराण्यांनी शिलालेख त्याचा दगड इथं लावलेला आहे तो आता आपण पाहूया। ये चालू। जय शिवराय। आपण आधीच्या व्हिडिओमध्ये 200 वर्षाची काळरात्र पाहिली, त्यानंतर 200 वर्षात या म्लेच्छांनी लाखो मंदिरं पाडली, मूर्त्या तोडल्या आणि मूर्त्या तोडल्यानंतर 200 वर्षात यांनी 2 राजांच्या हत्या केल्या। त्याच्यामधली पहिली हत्या केली देवगिरीच्या रामदेवराव यादव यांच्या जवायची हरपालदेव यादव। देवगिरीच्या किल्ल्यावर त्यांची साल काढण्यात आली आणि दरवाजाला लटकवण्यात आली। दुसरी हत्या केली विजयनगरच्या रामराय यादव रामरायाची, त्यांचं मस्तक छाटून नालीतून घाण पाणी येते तिथं त्यांचं कवटी बसवली। म्हणजे एवढ्या क्रूर हत्या केल्या की परत कोणी यांच्या विरुद्ध बंड करू नये। आज मी अशा ठिकाणी आहे, पवित्र ठिकाणी वेरूळला। वेरूळला आपण लेण्या पाहतो, कैलास मंदिर पाहतो आणि कृष्णेश्वरांचं दर्शन घेतो। त्याचबरोबर या वेरूळमध्ये पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं मूळ घराणं याच वेरूळमध्ये होतं आणि त्यांचे आजोबा मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांनी 200 वर्षामध्ये फक्त मंदिरं पडत होती आणि त्या काळात अशा कठीण परिस्थितीत चारही बाजूने संपूर्ण उत्तर दक्षिण चारही बाजूंनी म्लेच्छांनी हाहाकार माजवला होता। अशा परिस्थितीत मंदिराची पहिली वीट रचली आणि त्या मंदिराची वीट रचली मी त्याच पवित्र घृष्णेश्वराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एका मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिराची पहिली वीट त्यांनी रचली तसा एक खूप अतिमौल्यवान दगड भोसले घराण्यांनी शिलालेख त्याचा दगड इथं लावलेला आहे तो आता आपण पाहूया। ये चालू। या ठिकाणी भोसले घराण्यांनी या मंदिराचा पहिला पाया रचला तो शिलालेख आहे। सेवक एकोजेता दास माळोजी बाबाजी दास विठोजी बाबाजी भोसले। भोसले हे आडनाव त्यांचं होतं, आता भोसले झालं। त्यांनी हा अति मौल्यवान शिलालेख या ठिकाणी लावून ठेवला। आपण पाहतो इकडं घृष्णेश्वराचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये हा शिलालेख आहे। मी महाराष्ट्र शासनाला आणि पुरातत्व खात्याला विनंती करतो की लाखो शिवभक्तांना तसेच भारतातील सर्व जनतेला आणि दर्शनाला येणाऱ्या भाविकांना हा शिलालेख वाचता यावा, त्याकरिता शिलालेखाचं जतन करणं अति आवश्यक आहे। इथं एक फलक लावण्यात यावं की जेणेकरून प्रत्येक भाविकाला हा शिलालेख वाचता येणार आहे। असा दुर्मिळ शिलालेख या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी मालोजी राजे ज्या ठिकाणी राहत होते ते ठिकाण आपण पाहू आणि त्यांची मंदिराच्या समोर समाधी आहे मालोजी राजाची आणि विठोजी राजांची इकडच्या बाजूला आहे। त्या दोन्ही समाधींचं दर्शन घेऊ आणि ज्या ठिकाणी भोसले घराणं हे राहत होतं त्या पवित्र जागेचं सुद्धा दर्शन घेऊ। आता पुढचे पाहू। जय शिवराय। मी आता आलेलो आहो मालोजी राजे यांच्या समाधीस्थळी। ही मालोजी राजे यांची समाधी आहे। मालोजी राजांचं कार्य हे अफाट आणि खूप मोठं आहे, कारण त्यांनीच हिंदवी स्वराज्याची मनामध्ये इच्छा प्रकट केली होती आणि ती पुढे अस्तित्वात आणली आणि पूर्वत्वास नेली पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी। मालोजी राजेनंतर शहाजी राजे भोसले यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरिता, पण 2 वेळ ते त्याच्यामध्ये पूर्ण करू शकले नाही।
पराजय पत्करावा लागला आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी कृतीतून जरी थांबवलं असेल पण आतून मनातून चालू ठेवलं आणि ते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये जिजाऊ साहेबांनी रुजवलं आणि पुढे महाराजांनी रायगडावर तिथीनुसार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 27 जून या वर्षी आली, या दिवशी राज्याभिषेक करून या म्लेच्छांना दाखवून दिलं. भगवा ध्वज त्या ठिकाणी फडकला. आता मालोजीराजे समाधींचं आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. याच्या आधी ही समाधी बंद करून ठेवण्यात येत होती, पण काही शिवभक्तांनी याच्यामध्ये खूप मोठा आवाज उठवला. इथं घाणीचं साम्राज्य होतं, आता साफसफाई आहे आणि दर्शनासाठी ही समाधी उघडी केलेली आहे. आता पाऊस आल्यामुळे सिक्युरिटी गार्ड बाहेर गेले असतील तरी आपण कडी उघडून दर्शन घ्यायला काही हरकत नाही. महेश ही बघा, ही पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांची समाधी आहे. ही मालोजी राजेंची आहे आणि विठोजी राजेंची तिकडे मंदिराच्या दक्षिणेच्या भागाकडे आहे. ते सुद्धा दर्शन घेऊ. घे भाऊ, दर्शन घे महेश. हर हर महादेव, हर हर महादेव. हे बघा समाधी केवढी मोठी आहे, म्हणजे 400-450 वर्ष आधीची समाधी व्यवस्थित आहे. परंतु या ठिकाणी आजूबाजूला अतिक्रमण झाल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या, परंतु आता प्रशासनानं थोडीशी काळजी घेतली. मी प्रशासनाला आणखीन विनंती करतो, पुरातत्व खात्याला, की त्या ठिकाणी एक फलक लावावा आणि संपूर्ण मालोजी राजेंची माहिती त्या ठिकाणी लावावी, म्हणजे येणाऱ्या शिवभक्तांना समाधी या ठिकाणी आणि दर्शन घेता येईल आणि इतिहास वाचता येईल. इकडे हे बघा, घृष्णेश्वराचं मंदिर समाधीच्या समोरच आहे. आता आपण हे बघा, आता बरंचसं इथं साफसफाई झाली. आधी साफसफाई नव्हती, इथं अतिक्रमण होतं. मी याच्या आधी सुद्धा इथं येऊन गेलो 2-3 वेळ. आता व्यवस्थित इथं खूप मोठं विकास काम चालू आहे. याच बाजूला भोसले घराणं जिथं वास्तव्यात होतं तिथं सुद्धा जाऊ. त्याच्या आधी आपण आता विठोजी राजे भोसले यांची समाधी या बाजूला आहे, त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊ. चला, ही शहाजीराजे गडी आहे वेरूळ मध्ये. याच ठिकाणी शहाजीराजे राहत होते. हा समोरचा भाग आहे. समोरच्या भागात हे सौंदर्यीकरण करण्यात आलं. शहाजीराजेंचा पुतळा बसवण्यात आला आणि मूळ गडी जे आहे ते पाठीमागे आहे, ते सुद्धा पाहू. आधी मी आलो होतो तर पुरातत्व खात्याच्याकडून संरक्षित जागा गडीची करणं चालू होतं. ते काम आता पूर्ण झालं नाही झालं माहिती नाही. आता ते सुद्धा आपण पाहू. हा समोरचा भाग आहे, परंतु ज्या ठिकाणी वास्तव्यात होते भोसले कुटुंब, ही जागा याच्या पाठीमागे. दर्शन घे. शहाजीराजेंची मूर्ती इथं बसवलेली आहे आणि याच्या पाठीमागच मूळ गडी आहे आणि खूप मोठं काम गडीचं संरक्षित करण्याचं पुरातत्व खात्याकडून करण्यात येत आहे. याच ठिकाणी भोसले कुटुंब वास्तव्यात होतं. हा जो भाग आहे हा चौबाजूनी म्लेच्छांनी
इथं वास्तव त्यांचं निर्माण केलं होतं. मालोजी राजे यांचे वडील विठोजी राजे यांचे वडील बाबाजी राजे भोसले यांची ही मूळ गडी आहे. पूर्ण गडी संरक्षित करण्यात आलो आहे. हे पुरातत्व खात्याकडून खूप चांगल्या पद्धतीनं संरक्षित ही जागा केली आहे. याच प्रकारे सर्व शिवभक्तांना तसेच शिवप्रेमींना व घृष्णेश्वराच्या दर्शनाकरिता येणाऱ्या सर्व भक्तांकरिता तिथं फलक लावावा, म्हणजे जेणेकरून पाहू नका, इतिहास हा सर्वांना समजेल. ही बघा पूर्ण जागा संरक्षित केल्या जात आहे. ती गडी आहे आणि इथं परमपूजनीय भगवा ध्वज लावलेला आहे. ही गडी आहे. या ठिकाणी वास्तव होतं हे दाखवते इकडे. हे सर्व जागा आता संरक्षित करण्याचं काम चालू आहे. हे बघा, आणि याच खालच्या बाजूला त्यांचं शेत होतं. त्याच शेतात मालोजी राजे यांना शेतात काम करत असताना धनप्राप्ती झाली, सापडलं, आणि त्यातूनच त्यांनी पुढे मग दान धर्म, पिण्याच्या पाण्याचे धर्माळ, देवदर्शनाकरता येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, दिवाबत्तीची व्यवस्था केली, घृष्णेश्वराचं मंदिराचा जीर्णोद्धार केला. एवढं मोठं महान कार्य मालोजी राजे भोसले, विठोजी राजे भोसले यांनी करून ठेवलेलं आहे. वेरूळमध्ये आल्यानंतर सर्व शिवभक्तांनी या ठिकाणाला आवर्जून भेट द्या व या परमपूजनीय जागेचं दर्शन घ्या. आता आपण पुढे शिखर शिंगणापूरला मालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले यांनी जी व्यवस्था करून ठेवलेली आहे पिण्याच्या पाण्याची, तलाव खोदून ठेवल्याची सर्व माहिती घेऊ आणि पुढील सर्व इतिहासाचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. जय शिव.